म्युच्युअल फंडमध्ये रोलिंग रिटर्न काय असतात तुम्हाला माहिती आहे का? जनरली मॅक्सिमम इन्व्हेस्टर काय करतात, एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याअगोदर Googleवरती जातात आणि टॉप 10 म्युच्युअल फंड इन इंडिया असं सर्च करतात. मग तुम्हाला Google दाखवतं, की भारतातले आज घडीचे टॉप 10 म्युच्युअल फंड. त्यातला एक कोणतरी फंड तुम्ही पिक करता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता. हे जे Googleने दाखवलेले असते, हे पर्टिक्युलर एखाद्या पिरियडमधले किंवा गेल्या वर्षीच्या परफॉर्मन्समधले जे टॉपचे परफॉर्म करणारे फंड आहेत, त्याचा डाटा असतो. पण तेवढा एका वर्षाचा पिरियडचा डाटा पाहून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये सुरू करत असाल, तर भविष्यात तुम्हाला तशा प्रकारची रिटर्न येईल याची गॅरंटी नसते. त्याच्यासाठी रोलिंग रिटर्न ही कन्सेप्ट आहे. काय असतं रोलिंग रिटर्न? रोलिंग रिटर्न म्हणजे साधारणतः 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष किंवा 25 वर्ष या कालावधीमध्ये कन्सिस्टंटली त्या फंडने कोणत्याही इयरमध्ये, त्या इयरच्या कोणत्याही मंथमध्ये जरी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर आपल्याला तो किती रिटर्न देतोय, याचं पर्सेंटेज ज्याच्यामध्ये दाखवलं असते त्याला रोलिंग रिटर्न म्हणतात. याचा अर्थ गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये किंवा 20 वर्षामध्ये एखाद्या फंडमध्ये तुम्ही कधीही कोणत्याही वर्षी आणि कोणत्याही मंथमध्ये जर एंटर केलं, तर तुम्हाला तेवढे पर्सेंटेज तो फंड रिटर्न पाठीमागच्या पिरियडमध्ये त्याने दिलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. रोलिंग रिटर्नमुळं आजवरच्या त्या फंडचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं आणि भविष्यातला परफॉर्मन्स आणि रोलिंग रिटर्नचा जरी संबंध असला, तरी त्याने आजपर्यंत कसा परफॉर्म केलाय, याच्यावरून आपण एक अंदाजा व्यक्त करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. त्याच्यामुळे भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी फक्त टॉप 10 फंड बघून उपयोगी नसतंय. तर त्याच्यासाठी जो महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये रोलिंग रिटर्न हा देखील एक आहे. तर रोलिंग रिटर्न पाहूनच त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि हा रिटर्न तुम्हाला कोण समजावून सांगू शकतो? तर म्युच्युअल फंडमधला तज्ञ व्यक्तीच. कारण याची माहिती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिली जात नाही. त्याच्यामुळं तुम्ही जर तुमच्या म्युच्युअल फंडची गुंतवणूक प्लॅन करत असाल, तर नक्की आम्हाला एक वेळेस भेट द्या. थँक यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.